राज्यात 24 तासात 5,600 रुग्णांची वाढ झाली असून 5,027 जण कोरोनामुक्त झाल्याचं कळतंय। एकूण 16,95,208 जण कोरोनामुक्त झालेत। राज्यात एकूण 88,537 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 92.52% एवढं झालंय। दादर, माहीम, धारावी आणि आसपासच्या परिसरात खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो या कंपनीतील कर्मचाऱ्यांची तसंच ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा पालिकेतर्फे आता कोरोना चाचणी करण्यात येते। दिवाळीनंतर कोरोनाचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळे बहुतांश नागरिक हे हॉटेल्स, उपाहारगृहात जाऊन खाण्यापेक्षा स्विगी आणि झोमॅटोवरून खाद्यपदार्थ मागवतायत आणि यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मनपाने हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। ब्युटी पार्लरमधून कोरोनाचा संभाव्य प्रसार लक्षात घेता येथील कर्मचाऱ्यांची तपासणी ही करण्यात येते। गुजरातमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे लोकांना मास्क वापरण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी बडोद्याच्या एका चहा विक्रेत्याने पुढाकार घेतलाय। स्टॉलवरती चहा घेणाऱ्यांना सपन माची हा विक्रेता मोफत मास्क देतोय। अगदी एक कटिंग चहा घेतला तरी सुद्धा तो मास्क देतोय। ग्राहकांनीही त्याच्या या उपक्रमाचं स्वागत केलंय। कोरोनावरील जगातली पहिली लस पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे। ब्रिटन सरकारने फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिली असून पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना ही लस दिली जाणार आहे। कोरोनावरील लसीला परवानगी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला असून काही दिवसांपूर्वीच फायझरने कोरोनावरती प्रभावी लस तयार केल्याचं सांगितलं होतं। ब्रिटन सरकारने फायझरच्या लसीला परवानगी दिल्यानंतर इंटरपोलने कोरोनाच्या लसीबाबत चिंता व्यक्त केली आहे। संघटित गुन्हेगारांकडून कोरोनाची बनावट लस विकली जाण्याची शक्यता इंटरपोलच्या ग्लोबल पोलीस कोऑर्डिनेशन एजन्सीने दिली आहे आणि या संदर्भात इंटरपोलने 194 देशांना सतर्कतेचा इशाराही दिलाय। इंग्लंड पाठोपाठ रशियामध्ये पुढच्या आठवड्यापासून स्पुटनिक व्ही या लसीच्या वापराला सुरुवात होते, तसे आदेश अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत। आतापर्यंत रशियाने स्पुटनिकचे 20 लाख डोस बनवल्याची माहिती त्यांनी दिली असून लसीकरण मोहीम राबवण्याच्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश पुतिन यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत। तर सर्वात आधी शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। जपान आपल्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत देणार असून जपानमध्ये तसा कायदाच बुधवारी संमत झालाय। जपान सरकारने लसीसाठी फायझर कंपनीकडून 6 कोटी डोस आणि मॉडर्ना कंपनीकडून 2 कोटी 50 लाख डोस घेत आहेत। ॲस्ट्राझेनेकाकडूनही 1.25 कोटी जवळपास हे डोस घेणार असल्याचं कळतंय। जपानमध्ये आतापर्यंत 2100 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,50,000 कोरोनाबाधित अजूनही आहेत। चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला असं संपूर्ण जग म्हणत असताना कोरोना भारतातूनच जगभरात पसरला असा दावा चीनने केलाय। या संदर्भात चीनने एक अहवाल प्रकाशित केला असून काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी हा चीनचा दावा फेटाळलाय। संपूर्ण अभ्यासाचं निरीक्षण चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं, तसंच अनेक चुका या अहवालात असल्याचंही डॉक्टर मांडे म्हणाले। धुळ्यात भाजपा उमेदवार अमरीश पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे। भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मतं पडली असून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत। 4 मतंही बाद झाली आहेत। पुण्यामध्येही मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून उमेदवारांची एकूण संख्या आणि झालेलं विक्रमी मतदान विचारात घेता यावेळी निकाल यायला जवळपास 36 तास लागणार आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे अरुण लाड तर भाजपकडून संग्राम देशमुख हे आमने सामने आहेत, तर पुणे शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवारांमध्ये लढत होते। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघासाठी मतमोजणीला सुरुवात झाली असून 2014 मध्ये 37% मतदान झालं होतं, तर यावेळी 63% घरात मतदान झालं आणि त्यामुळे हे वाढीव मतदान नक्की कुणाच्या पत्त्यावरती पडतंय याचीच उत्सुकता आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार तसंच गेली 2 टर्म आमदार असलेले सतीश चव्हाण आणि भाजपच्या शिरीष बोराळकर यांच्यामध्येही थेट लढत होते। नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा मतमोजणी आता सुरू झाली असून मानकापूर क्रीडा संकुलात ही मतमोजणी होते। 28 टेबल्सवरती सकाळपासून ही मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात सगळे बॅलेट्स बॉक्सेस जे आहेत ते उघडून 25-25 गट एकत्र करण्यात आले। 5 राऊंडमध्ये ही मतमोजणी पार पडेल। राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिफारस केलेल्या अनिरुद्ध वनकर यांच्या नावावरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य आता सुरू झालंय। काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्यासमोर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। वनकर यांच्या नावाची शिफारस करताना काँग्रेसमधील दलित नेत्याचं मत जाणून घेतलं नसल्याचा राऊत यांचा आक्षेप आहे।
कॉमेडियन भारती सिंग आणि दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश प्रकरणाशी संबंधित एनसीबीच्या 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केल्याचं कळतंय। या संदर्भात 2 अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीमधून प्रसिद्ध असलेले एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालंय। ते 98 वर्षांचे होते। गुलाटी यांच्यावरती दिल्लीतल्या रुग्णालयांमध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून उपचार सुरू होते। त्यांचं आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं। पहाटे 5:30च्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। त्यांचा जन्म पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता। पाकिस्तानात अणुबॉम्ब बनवण्याचा कारखाना तयार होतोय। उपग्रहाद्वारे काढलेले याचे फोटो समोर आल्यामुळे ही माहिती उघड झाली आहे। भारतासोबतच्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये पाकिस्तान अणुशक्ती वाढवण्याच्या सध्या प्रयत्नात आहे। चीनच्या मदतीनं पाकिस्ताननं हे पाऊल उचललंय। भारताच्या तुलनेत चीन आणि पाकिस्तान जवळ जास्त अणुबॉम्ब आहेत। विकिपीडियाने जम्मू काश्मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्यामुळे भारत सरकारने नोटीस पाठवली आहे। इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून हा नकाशा तत्काळ दूर करण्याचे आदेश विकिपीडियाला देण्यात आले आहेत। जर आदेशाचं पालन केलं नाही तर कडक कारवाईचा इशारा भारताने दिला आहे। पाकिस्तानच्या तावडीत असलेल्या भारतीय नौदल कर्मचारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्याची इच्छा भारताचे पाकिस्तानातील उप-उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी व्यक्त केली आहे। इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर भारतीय उच्चायुक्तालयाच्या वकिलांनी बाजू मांडली आणि त्याआधी मंगळवारी जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याच्या मुद्द्यावरती चर्चा झाली असून अहलुवालिया इस्लामाबाद उच्च न्यायालयात त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे। कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आजही सुरूच आहे। आज या आंदोलनाचा 8वा दिवस। हरियाणा आणि यूपीतल्या अनेक भागात आजही चक्काजाम होण्याची शक्यता आहे। दिल्ली नोएडा बॉर्डरवरती शेतकरी अडून बसले आहेत तर प्रशासनाने अनेक रस्ते बंद केले आहेत। सिगू टिकरी बॉर्डर सुद्धा बंद आहे। दिल्लीच्या सीमांवरती आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींमध्ये आज पुन्हा एकदा चर्चा होते। या बैठकीच्या आदल्या दिवशी संघटनांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना एक पत्र पाठवलंय। या संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं आणि 3ही नवे कायदे रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। ही मागणी मान्य न झाल्यास दिल्लीला पूर्ण वेढा घालून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशाराही देण्यात आलाय। शेतकरी संघटना आणि सरकारमधील बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत आहेत। पंजाब सरकार आणि काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये दुवा म्हणून काम करण्याची इच्छा सिंग यांनी बोलून दाखवली आहे। याच पार्श्वभूमीवरती आंदोलनाची कोंडी फोडण्याचा या बैठकीत प्रयत्न असेल असं सांगितलं जात आहे। शेतकरी संघटना अधिक आक्रमक होत असताना आता वाहतूकदारांनी आंदोलनात उडी घेण्याचा निर्णय घेतलाय। शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी 8 तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने दिलाय। या संघटनेत देशभरातील 95 लाख ट्रक ड्रायव्हर असून यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा सोपवण्यासाठी सरकारवरती आणखीन एक जबाबदारी वाढली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय। आंदोलक शेतकऱ्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं असं बेताल वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी केलं होतं। कटारिया यांच्या या बेताल वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगला समाचार घेतलाय। दिल्लीच्या सीमांवरती सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यभर जागर आंदोलन केलं जाणार आहे। सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 7 पर्यंत आंदोलन होईल। या आंदोलनामध्ये इतरांबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी केलंय। पश्चिम द्रुतगती मार्गावरती चालत्या गाडीतून स्टंटबाजी करणाऱ्या तिघांना वाकोला वाहतूक पोलिसांनी अटक केली असून चालू गाडीतून दारूच्या बाटल्या घेऊन बाहेर डोकावणाऱ्या तिघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। एका ट्विटर हँडलवरून या घटनेचा व्हिडिओ अपलोड करून वाहतूक विभागाजवळ तक्रार करण्यात आली होती। यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी सुरू झाली असून शहरात तापमानाचा पारा 10°C वरती गेलाय। गेल्या एका आठवड्यापासून तापमानात वाढ होत होती, मात्र पुन्हा एकदा तापमानाचा पारा खाली गेला असून यामुळे नागरिकांनी उबदार कपडे पुन्हा एकदा काढलेत।
बीडच्या बहिरवाडी मोंढा रोड इथल्या विनोद साळुंके यांच्या शेतात ऊस पिकाला आग लागून त्यात प्रचंड नुकसान झालंय। तोडणीला आलेला 3 एकर ऊस होता, मात्र अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व ऊस जळून खाक झालाय। या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यावेळी ऊसाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून आगीचे लोट भयंकर असल्यामुळे ही आग आटोक्यात आली नव्हती। गेल्या काही महिन्यांपासून चढ्या खरतर दरांमुळे स्वयंपाकात जपून वापरला जाणारा कांदा आता मुबलक वापरता येणार आहे। पुणे, वाशी, नाशिकसह राज्यातील बाजार समित्या तसेच उपबाजार जुन्या कांद्याची मोठी आवक आहे। नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे साठवणूक करण्यात आलेला जो जुना कांदा आहे तो शेतकरी बाजारात विक्रीस पाठवतात। परिणामी महिनाभरापूर्वी तेजीत असलेल्या जुन्या कांद्याच्या दरात निम्म्याने घट झाली आहे। राज्यात प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेत अकोला, यवतमाळ, लातूर, संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला केंद्र शासन 120 कोटी, राज्य सरकार 30 कोटी रुपये अर्थसहाय्य करणार आहे। यासाठी 888 पदांची निर्मिती करण्यात येते। 2021 मध्ये आपल्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार नाहीत असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय। तारखांसंदर्भात तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरू आहे, मात्र त्या परीक्षा लेखीच होतील असं परीक्षा मंडळातल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कोविडचे सगळे नियम पाळून परीक्षा घेतल्या जातील, अर्थात या संदर्भात अद्याप अंतिम निर्णय घेतला गेलेला नाही असं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय। स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाण्यात खराब रस्ते आणि कोंडीचा ससेमिरा मात्र कायम आहे। घोडबंदर रोडवरची ही दृश्य सर्व्हिस रोडची अशी दुरवस्था झाली असून अनेक वर्षांपासून रस्ता नादुरुस्त असताना महापालिकेचं त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होतंय। या संदर्भात ऑर्डर काढण्यात आली असून लवकरच या रस्त्यांची कामं सुरू होतील असं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलंय। डोंबिवलीजवळ काटेई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नाही। झी24 तासने बातमी दाखवल्यानंतर खासदार कपिल पाटील यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत काटेई तसेच कांबे खोणी गावातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे। डॉक्टर शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून नेमकं कोणतं विष घेतलं हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे आणि पोलिसांनी अद्याप हा अहवाल जाहीर केला नसल्याचं कळतंय। नजीकच्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या 90% लोकांची चौकशी पूर्ण झाली असून त्यांचा लॅपटॉप, टॅब, मोबाईल हा तपासणीसाठी मुंबईतल्या आयटी तज्ज्ञांजवळ पाठवण्यात आला आहे। हिंगोलीतल्या औंढा तालुक्यातील सोनवळी पिंपळदरीच्या 10 शेतकऱ्यांना स्प्रिंकलर ट्रिप ठिबक सिंचनाचं वाटप करण्यात आलंय। बँक ऑफ इंडियाच्या हिंगोली शाखेने या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची काही रक्कम थेट दुकानदाराच्या खात्यात वळती केली होती, मात्र 1.5 वर्ष उलटून सुद्धा ना शेतकऱ्यांना रक्कम परत मिळाली ना स्प्रिंकलर। झी24 तासने या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना त्याचं साहित्य मिळालंय। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्यापासून T20 सिरीज मालिकेला सुरुवात होते। नुकत्याच झालेल्या वन डे सिरीजमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 2-1 ने पराभव स्वीकारावा लागला होता। यामुळे पराभवाची मरगळ झटकून नव्या उमेदीनं T20 सिरीजसाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाशी मुकाबला आता करावा लागणार आहे। सर्व केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वाचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। सीबीआय, एनआयए, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन डायरेक्टर आणि सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस या यंत्रणांसंदर्भात हा आदेश देण्यात आलाय। चौकशी दरम्यान मानवी अधिकारांचं उल्लंघन झाल्यास आरोपींना पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असलं पाहिजे असं कोर्टाने म्हटलंय। निवार वादळानंतर आता दक्षिण भारताच्या किनाऱ्यालगत बुरेवी वादळाचा धोका वाढलाय। हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून तमिळनाडू, केरळ यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। पंतप्रधानांनी केरळ, तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून या संदर्भात चर्चा केली आहे। बुरेवी चक्रीवादळ आज सकाळच्या वेळी पूर्व किनारपट्टीला धडकण्याची शक्यताही मानली जाते। मन्नारच्या आखाताजवळ कोमुरीनमध्ये हे वादळ धडक देईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। या वादळामुळे केरळच्या किनारपट्टी भागात अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आलाय। वायुदल तसंच नौदल तैनात करण्यात आल्याचं मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितलंय। बुरेवी वादळामुळे पुद्दुचेरीमध्ये जोरदार पाऊस पडतोय। गेल्याच आठवड्यात निवर चक्रीवादळामुळे देशाच्या पूर्व किनाऱ्याला धडक दिली होती। या पाठोपाठ आलेल्या या दुसऱ्या वादळाने पुद्दुचेरीचं जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं। आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जाते।